मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचं 6व्यांदा आमरण उपोषण चालू आहे। पण मात्र या उपोषणाकडे सरकारने अजून याकडे लक्ष दिलेलं नाही, कुठलाही ठोस असा निर्णय घेतला नाही। पण मात्र याच अंतरवाली गावापासून काही अंतरावर जो वडीगोद्री फाटा आहे त्या ठिकाणी सुद्धा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी देखील उपोषण आंदोलन चालू केलं आहे। त्यामुळे कुठेतरी या दोन्ही गावामध्ये काही तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी असणारे जे लक्ष्मण हाके आहेत यांनी काही आक्षेपार्ह शब्द देखील वापरले होते। मग त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण मुद्द्यावर आक्रमक होऊन मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलं आणि थेट जे ते ठिकाणचे तहसीलदार आहेत तहसीलदारांची खुर्ची त्या तहसील कार्यालयाच्या बाहेर आणून थेट जाळूनच टाकली आणि त्यांनी आगळ्या वेगळ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि घोषणाबाजी सुद्धा जोरदार पद्धतीने केली। मंगेश साबळे यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देत उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी करत तहसीलदाराची खुर्ची पेटवून दिली होती। पण मात्र हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर मंगेश साबळे यांना जवळच्या म्हणजे फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि मंगेश साबळे हे सध्या फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये असल्याचीच माहिती मिळते। त्यांची एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाबाबत चौकशी आणि तपास देखील चालू आहे। पण मात्र अजून त्यांच्यावर नेमकं कोणता गुन्हा दाखल झाला आहे, कोणते कोणते कलम लावण्यात आले आहेत ही सविस्तर माहिती अजून समोर आलेली नाही, कारण की त्यांची पोलीस चौकशी सध्या तरी सुरू आहे। एकंदरीत ही संपूर्ण कारवाई पार पाडल्यानंतर मंगेश साबळे हे लाईव्ह येथील घडलेला संपूर्ण प्रकार सांगतील। पण मात्र ज्या पद्धतीने मंगेश साबळे यांनी आक्रमकपणे तहसील कार्यालयामध्ये घुसून थेट आंदोलन केल्यामुळे मंगेश साबळे हे कशा पद्धतीने आंदोलन करतात असं देखील अनेक जण म्हणू लागले आहेत। कारण की या अगोदर सुद्धा मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतःची गाडी भर रस्त्यावर पेटवून दिली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन देखील केले होते। थेट मुंबईला जाऊन गुणरत्न सदावर्ते यांची देखील गाडी याच मंगेश साबळे यांनी फोडली होती आणि मंगेश साबळे हे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा उभे राहिले होते। आता विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून कुठेतरी मंगेश साबळे हे आता विधानसभेसाठी हे सगळं करतायत असं देखील काही जण म्हणू लागले आहेत। पण मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंगेश साबळे हे पहिल्यापासून आक्रमकपणे विविध प्रकारचे आंदोलन उपोषण करतात आणि सरकारला जाग आणण्यासाठी वेगळ्या पद्धतीची आंदोलन करतात। त्यामुळे मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झालेले दिसतात। पण मात्र ज्या पद्धतीने मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।